भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत मिळत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर दिल्लीतल्या हालचालींनी वेग घेतलाय। इंडिया आणि एनडीएच्या बैठकांसोबत इतरही अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सध्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत। भाजपनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे, मात्र इंडिया आघाडीनं अजूनही आशा सोडली नसल्याचं दिसतंय। बघूया दिल्लीत नेमकं काय काय चाललंय। दिल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, दिल्लीत बैठका आणि दिल्लीतच गाठीभेटी। गेल्या 24 तासांपासून दिल्लीत बरंच काही घडतंय। 400 पारचा नारा देणारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए 300च्या आत राहणार हे स्पष्ट झालं आणि दिल्लीतल्या राजकीय घडामोडींना वेग आला। देशातील निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केलेलं भाषण लक्षवेधी ठरलं ते 2 कारणांनी। पहिलं म्हणजे त्यांनी भाषणात वारंवार केलेला एनडीएचा उल्लेख आणि दुसरं म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंची आवर्जून काढलेली आठवण। आंध्र प्रदेश में चंद्रबाबू नायडू जी के नेतृत्व में एनडीए ने शानदार प्रदर्शन किया है। बिहार में नीतीश बाबू के नेतृत्व में भी एनडीए ने शानदार प्रदर्शन किया है। लोकसभेत 16 जागा जिंकणारे नितीश कुमार आणि 14 जागा जिंकणारे चंद्राबाबू यांचं देशातलं महत्त्व अचानक वाढलं। ते इतकं वाढलं की नितीश कुमारांना पंतप्रधान करा अशी मागणी त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री जमा खान यांनी केली। दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू उपस्थित राहिले, मात्र बैठकीपूर्वी माध्यमांना चंद्राबाबूंनी प्रतिक्रिया दिली। एनडीएच्या बैठकीला चाललोय पण काही घडलंच तर कळवतो असं म्हणत सस्पेन्स तयार केला। I am also experienced. I have seen so many political changes in this country. We are in NDA. I am going for NDA meeting. In course of time, anything we'll report you. चंद्राबाबूंनी सस्पेन्स तयार केला तर नितीश कुमारांनी आपल्या कृतीतून सर्वांनाच चर्चेचा एक मोठा विषय दिला। एकेकाळचे सत्तेतले पार्टनर तेजस्वी यादव यांच्यासोबत एकाच विमानानं नितीश कुमार दिल्लीला पोहोचले। दिल्लीपर्यंत एकत्र प्रवास केल्यावर नितीश कुमार एनडीएच्या बैठकीसाठी तर तेजस्वी यादव इंडियाच्या बैठकीसाठी रवाना झाले। हमको लगता है थोड़ा धैर्य रखिए, अभी देखते जाइए क्या क्या होता है। एक ही फ्लाइट में आए हैं, पीछे बैठे हुए थे सीएम के साथ आए, कोई बातचीत हुई क्या? कुछ बात हुई करेंगे बाद में, सब बात लोगों की नमस्कार प्रणाम दुआ हुई और क्या, लेकिन बाकी क्या होता आगे आगे देखते रहिए। लोकसभा निवडणुकीत भाजपाची घोडदौड 240 जागांवर थांबल्यामुळे इंडिया आघाडीच्या सत्तेच्या आशाही पल्लवित झाल्यात। चंद्राबाबू और नीतीश कुमार जी ने ये तय कर लिया कि हमको तानाशाह के साथ नहीं जाना है, हमें लोकतंत्र के साथ जाना है, हमें डेमोक्रेटिक सिस्टम में काम करना है। और ये दोनों नेता ने अब तक तानाशाही के खिलाफ संघर्ष किया है, कुछ चंद्राबाबू जी हो या नीतीश कुमार जी हो। मुझे नहीं लगता है लोग तानाशाह के साथ जाएंगे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवलाय। एनडीएच्या बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा दावाही करण्यात येणार आहे। येत्या शनिवारी म्हणजे 8 तारखेला नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरवण्यात आलाय। पुढच्या 4 दिवसात दिल्लीत जोर बैठकांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। एनडीएचे सर्व घटक पक्ष भाजपासोबत राहत मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार की इंडिया आघाडी 272 जागांची जुळवाजुळव करून नवा धक्का देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।